जबाब राहिली आहे आणि हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे। यानंतर होणारा सामना जयदुर्गा सुरई बी आणि एकता सारंगाव या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळेल। गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघामध्ये आज जयेश पाटील दिसत नाहीये आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ खेळतोय। पहिलाच बॉल फेस करत असताना रुपेश पाटीलच्या बॅटमधून पुलचा पटका, बॉल सीमारेषा ओलांडतोय, सीमारेषा पार, चौकार। टप्प्याला चेंडू होता, बॅकफुटला गेले आणि त्यानंतर पुल केलाय पॉवरफुल आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार आलाय रुपेशच्या बॅटमधून। यावेळी चेंडूला हुक केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का आणि अगदी त्यांना बीट करून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, सलगचा दुसरा चौकार। चांगला फटका पाहायला मिळाला रुपेश पाटीलच्या बॅटमधून। सलग दोन चेंडूवरती दोन चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत। अटॅकिंग क्रिकेट खेळतायत कारण 4 षटकांचा सामना आहे, भरपूर इम्पॉर्टंट ही मॅच आहे आणि हे ठाऊक आहे रुपेश पाटीलला वन ऑफ द बेस्ट प्लेयर आहे तो सुरई संघाचा आणि अनुभव भरपूर आहे या खेळाडूकडे। त्याला ठाऊक आहे की या मॅचमध्ये मला ॲग्रेसिव्ह सुरुवात करावी लागेल आणि तो अगदी आक्रमकपणे खेळतोय। तिसरा देखील उडवलाय परंतु फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले तिथे आणि ते झेल टिपलाय, मोठा धक्का बसतोय जयदुर्गा सुरई ए संघाला। रुपेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन भरपूर झालं होतं या चेंडूवरती परंतु अगदी जर पाहिलं तर डिस्टन्स कमी होतं आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते आणि चांगला झेल त्यांनी टिपलाय। पहिला धक्का, रुपेशनं चांगली सुरुवात केली या मॅचमध्ये परंतु इथे देखील ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते परंतु अयशस्वी ठरले। नवीन फलंदाज पियुष मैदानावरती येतोय, आणखीन एक टॅलेंटेड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, युवा फलंदाज आहे पियुष आणि क्षमता भरपूर मोठी आहे त्याच्याकडे कारण मागील काही दिवसांमध्ये जर पाहिलं तर त्याचा खेळ खूप चांगला राहिला आहे सुरई संघासाठी परंतु त्याच्या सोबतीनं मैदानावरती जर पाहिलं तर सुजित पाटील या नावाची देखील चर्चा करावी लागेल। 39 धावांची त्याने देखील खेळी या स्पर्धेमध्ये केलेली आहे, तो देखील फॉर्मात आहे। म्हणजेच काय फॉर्मात असलेले फलंदाज दोन्ही मैदानावरती सुरई संघाचे आपल्याला पाहायला मिळतात परंतु बॉलिंग ट्रॅकवरती साहिलला सुरुवातीला त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण परंतु फलंदाज बाद करण्यात देखील त्याला यश आलंय। गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅकवर राईट अप ओव्हर द विकेट, षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर सुरू आहे या मॅचमध्ये। एक विकेट मिळाली गावदेवी स्पोर्ट्स ओवलीला। यावेळेस आकुटप्याने चेंडू होता, पूल केलाय, इथे पाहिलं तर आणखीन एक धक्का बसू शकला असता परंतु क्षेत्ररक्षकांनी ते झेल सोडलाय। वॉइड ऑफ लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या फेसमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते। एका क्षणाला वाटलं होतं की झेल कंप्लीट झालाय की काय परंतु अखेर तो झेल सुटलाय आणि ते एक धाव मिळाली पियुषला। या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 8 या आकड्यावरती, 9 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। थोडीशी उशिरा माहिती आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत देत आहेत, क्षमस्व आणि 9 धावा धावफलकावरती। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, मोठा फटका सुजितच्या बॅटमधून आल्या सुजितनं देखील आपली उपस्थितीची जाणीव करून दिली आहे, ठोकलाय षटकार। काय फटका सजवलाय, कमाल धमाल दाखवते सुजित पाटील। सुरई एक्सप्रेस या नावाने मला का ओळखलं जातं आज पुन्हा एकदा तो सिद्ध करतोय याही मॅचमध्ये। कालच्या दिवसामध्ये देखील मागील दिवसामध्ये देखील त्यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे, तोच फॉर्म त्याने कायम ठेवलाय आणि इथे देखील दर्जेदार षटकार ठोकलाय। या 7 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावर। साहिल ओव्हर द विकेट,
त्यावेळेस बॅच यष्टीरक्षक अगदी जर पाहिलं तर प्रयत्न करतायत. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि इथे एक धाव मिळते. संधी होती परंतु यष्टीरक्षकाने देखील खूप चांगला प्रयत्न केला, अयशस्वी ठरले आणि इथे एक धाव मिळते फलंदाज सुजितला. पहिल्या षटकाचे देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा सुरई ए संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला, जागा बनवली होती या स्ट्रोकसाठी आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक होता. इथे वेळ फार खर्च होते ओवली संघ, कारण पहिल्या षटकासाठी तुम्ही 5 मिनिटे जरूर खर्च केली परंतु याही षटकासाठी आपल्याकडून वेळ जास्त खर्च होत आहे. प्रेषितच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण सुजित पाटीलनं या मॅचमध्ये केलंय. गोलंदाज प्रेषित राईट आर्म ओव्हर द विकेट पुढे आले होते. इथे जर पाहिलं तर टप्पा चेंडू गरकन गिरकी घेतोय परंतु इथे वाईट बॉल देखील पाहायला मिळतोय. कारण जरूर सुजित पुढे आले होते, यष्टीरक्षक थोडेसे मागे होते. जर यष्टीरक्षक पुढे असते तर नक्कीच यष्टीचित करता आलं असतं परंतु तसं काही होत नाही आहे. इथे वाईट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रेषित. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पुन्हा पुन्हा अगदी तशाच प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. तुमच्याकडे चेंडू वळवण्याची क्षमता असते ना तेव्हा तुमची लेंथ चांगली असणं गरजेचं असतं परंतु लेंथ जर पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेर आणि अगदी तो खूपच जास्त चेंडू बाहेर जातोय. यावेळेस लेंथ चांगली आहे, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कट, फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. इथे एक धाव मिळते सुजितला. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे जयदुर्गा सुरई ए संघाने. या स्पर्धेमध्ये देखील या संघाची कामगिरी लाजवाब राहिली आहे. गावदी स्पोर्ट्स ओवली संघाची देखील कामगिरी चांगली राहिलेली आहे परंतु दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे. ओव्हर द विकेट प्रेषितचा हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलेत पियुष. वाह व्हॉट अ शॉट! समोरच्या दिशेने स्टन अँड डिलेवर चेंडूला सरळ धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. तर यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला पियुषच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज यार. इथे फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केला, गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, एका हाताने चेंडू अडवलाय आणि इथे 2 धावा मिळतील फलंदाजाला.
याही षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये देखील धावा साहिलच्या विरोधात 16 आल्या होत्या. प्रेषितच्या विरोधात देखील इथे धावा येत आहेत, कारण दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत आणि दोन्ही फलंदाजाचा फॉर्म देखील चांगला आहे आणि तोच फॉर्म याही मॅचमध्ये दोन्ही फलंदाज कायम ठेवत आहेत आणि सातत्याने धावा जमवत आहेत आणि कुठेतरी दबाव दिसतोय गोलंदाजांवरती. परंतु हे सर्व विसरून इथून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे गावदेवी स्पोर्ट्स ओवळीला या मॅचमध्ये. थोडीशी फ्लाईट दिली परंतु खेळण्याचा प्रयत्न केलाच नाही. ऑप्शनच्या बाहेर जाणारा हाही चेंडू आहे. इट्स अ वाईट बॉल. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू वाईट टाकलेत, कारण तुम्ही चेंडू फिरवताना परंतु तुमची लेंथ चांगली असायला हवी, कारण लेग स्पिन गोलंदाजी करतायत प्रेषित. यावेळेस पाहिलं तर हवेत खेळले, शतरक्षक येतील का? नाही. नो मॅनलँड मध्ये चेंडू पडतोय. पियुषचा हा पटका खरं तर फसला होता आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर पियुषला 2 धावा मिळतात. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती आतापर्यंत 36 या आकड्यावरती. 36 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचे देखील सुरू आहे. आतापर्यंत चांगली धावसंख्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे जयदुर्गा सुरई ए संघाने, कारण आजचा दिवस जो आहे ना प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा आहे, कारण आज या चषकावरती नाव कोण करणार. या ज्या संघाची कामगिरी चांगली होईल ना तो संघ नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील या चषकावरती नाव करताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल इथे पाहिलं तर आडव्या बॅटने खेळले होते. स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर इथे जर पाहिलं तर शतरक्षण खराब. आणखीन एक दर्जेदार चौकार येतोय पियुष बॅटमधून. ऑन साइडला खेळले होते परंतु स्ट्रोक कंप्लीट केल्यानंतर कुठेतरी निराश होते पियुष, कारण त्याने अगदी जर पाहिलं तर त्यांचे एक्सप्रेशन भरपूर काही सांगून गेले. परंतु मिड विकेटला पहा खराब क्षेत्ररक्षण, अगदी चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 2 षटकांचे देखील संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना जयदुर्गा सुरई ए संघाने धावफलकावरती धावा गेल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतोय आपण पुढच्या मॅचसाठी रेडी राहायचं आहे. जयदुर्गा सुरई बी आणि एकता स्पोर्ट्स सारंगाव या 2 संघामध्ये पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघाच्या कॅप्टनना रेडी राहायचं आहे. 2 षटकांचे ते खेळ संपलाय आणि आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावा जयदुर्गा सुरई ए संघाने या मॅचमध्ये बनवल्या आहेत. म्हणजेच काय चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. मॅचच्या पूर्वार्धामध्ये फलंदाजांना अधिराज्य गाजवलाय, परंतु मॅचच्या उत्तरार्धामध्ये या सत्राच्या उत्तरार्धामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजांना देखील अधिराज्य गाजवावं लागेल. या मॅचमध्ये जर पकड मजबूत करायची असेल ना तर हे 2 षटक फार महत्त्वाचे आहेत गावदेवी स्पोर्ट ओवळीला. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखावं देखील लागेल. खोलात टाकलाय, फटका फसलाय. सुजितचा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे येतोय, टिपलाय झेल. सुरुवात झाली आहे, अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. सुजित निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 40 या आकड्यावरती आयुष आले मैदानावरती आले आणि त्यांनी विकेट प्राप्त केली. ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट मिळाली आयुषला, कारण सुजित पाटील आक्रमक झाले होते आणि त्यांना बाद करण्यामध्ये यश देखील आलंय. पुन्हा एकदा आयुष बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज आकाश पाटील ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलाय, त्याचा देखील फॉर्म चांगला आहे. 13 चेंडूमध्ये 53 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिझर्वमध्ये चेंडूला टर्न केलाय. मोठा चेस आहे डीपच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु इथे 2 धावा कंप्लीट करत आहेत वेगाने आकाश पाटील. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 40 या आकड्यावर.
42 या आकड्यावरती धावसंख्या. सॉरी, इथे जर पाहिलं तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 42 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. आयुष्य या षटकामध्ये जर पाहिली तर सुरुवात चांगली झाली, सुजितला बाद केलं, परंतु तितकाच धोकादायक फलंदाज मैदानावरती दाखल झाला, ज्याने कालचा दिवस मागील काही दिवस अगदी गाजवला होता. तो फलंदाज आकाश पाटील. आकाशच्या बॅटमधून समोरच्या दिशेने हा फटका खेळलेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. इथे फक्त एकच धाव मिळते. आयुष चांगली गोलंदाजी करतायत. इथे जर पाहिलं तर लेंथ बॉल होता, पुलर लेनचा चेंडू होता. समोरच्या दिशेने आकाश जरूर खेळले, परंतु या चेंडूवरती फक्त एकच धाव त्यांना मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. गोलंदाज आयुष ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल होता. इथे बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये आणि इथे डॉट बॉल. या षटकामध्ये कौतुक करावं लागेल गोलंदाज आयुष्य, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 40 धावा. कमबॅक करणारं षटक होईल का, कारण अजून मात्र या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडू देखील चांगल्या रीतीने त्याला हाताळावे लागतील. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपण क्रीडा स्पर्धा पाहतोय, स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 पाहतोय, अगदी त्यांचेच सुपुत्र आदरणीय सन्माननीय रोशन रामकृष्ण पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. यावेळेस पाहिला तर चांगला स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय खेळ. पियुष देखील निघालाय परतीच्या प्रवासाला. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय. फलंदाज बाद. ते जर पाहिलं ना तर या षटकामध्ये 2 विकेट मिळायला सुरुवातीला सुजित पाटील बाद झाले, इथे पियुष देखील बाद झाले. म्हणजेच का या षटकामध्ये एकंदरीत आयुषनं इम्प्रेस केलंय, चांगली गोलंदाजी केली, कारण या षटकामध्ये विकेट मिळणं गरजेचं होतं. आपण सुरुवातीलाच चर्चा केली होती की तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांना बाद करावा लागतील, मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवावं लागेल आणि तेच कार्य या षटकामध्ये आयुषनं केलं आहे. म्हणजेच काय छोटासा कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याचा देखील राहिला आहे, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. आयुष बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. संदीपच्या विरोधात खोलात टाकलाय, खोलवर टप्प्यात चेंडू आहे चेंडू चांगला आहे. वाह वाह वाह, काय गोलंदाजी झालेली आहे या षटकामध्ये, कारण सुरुवातीच्या 2 षटकावरती फलंदाजानं वर्चस्व गाजवलं होतं, परंतु या षटकामध्ये आयुषनं वर्चस्व गाजवलेत. घेतले 2 विकेट आणि फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून वंचित देखील ठेवलाय. जाऊया पुन्हा एकदा डीजे वादकाकडे आणि ऐकूया सुमधुर संगीत. इथे 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आहे आणि बॉलिंग ट्रॅकवरती पवन पाटील येतोय. बॉलिंग ट्रॅकवरती हा षटक देखील भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. स्ट्रायकिंग एंडला आकाश पाटील, गोलंदाज तयार. पवन राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस पाहिलं तर लक्ष्मच्या बाहेर जाणारा चेंडू होता. इट इज अ वाईड बॉल. खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय पवनच्या माध्यमातून आणि इथे एक धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना जयदुर्ग सुरे बी आणि एकता सारंगाव. तर आदरणीय सन्माननीय प्रणितजी महाडिक पनवेल येथून आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आकाशच्या बॅटमधून भव्य स्वागत करत असताना ठोकलाय पत्रा बजाव शॉट, षटकार. थँक्यू. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय प्रणित महाडिक दादांचं शुभ आगमन पनवेल येथून ते आलेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आणि त्यांचं षटकार मारून आकाशनं देखील स्वागत केलंय. फटका आलाय.
नुकतंच शुभ आगमन झालंय स्पेशली पनवेल विभागामध्ये ज्या नेहमीच वडगड टीमला जे पाठबळ देत असतात, स्पॉन्सर करत असतात असे आदरणीय प्रणितदादा महाडिक साहेबांचं शुभ आगमन झालं. साहेबांचं मी गावदेवी स्पोर्ट्स वडगडच्या वतीने स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाशच्या बॅटमधून आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार होता. काय कमाल दाखवली आकाशनं. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आकाशच्या बॅटमधून भरपूर षटकार आले, परंतु सर्वात लांब लचक हा षटकार होता. अफलातून स्ट्रोक त्याने सजवलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. 50 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 40 धावा. आयुषनं मागील षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव आली होती त्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये जर पाहिलं ना तर अफलातून फलंदाजी करतायत आकाश, कारण त्यांनी षटकार ठोकलाय. फलंदाज पवन पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि स्ट्रायकिंगला आकाश पाटील, ज्याच्या नावाची चर्चा या स्पर्धेमध्ये सातत्याने होते. काय बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार. स्विचीचा फटका फसला इथे. शतरक्षक डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लांबच राहिले. इथे 2 धावा मिळतील आकाशला. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 52 या आकड्यावरती. 52 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 52 धावा धावफलकावरती आपण पाहतो या मॅचमध्ये. या षटकामध्ये जर पाहिलं तर पवन देखील प्रयत्न करतायत. जरूर त्यांच्या विरुद्ध षटकार आला, परंतु हा चेंडू पवनचा सुंदर होता. पवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल पॉवर बॅक षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. फटके सजवलेत आकाश पाटीलने या मॅचमध्ये. आणखीन एक दर्जेदार षटकार त्यांच्या बॅटमधून या मॅचमध्ये आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 58 या आकड्यावरती. सुरेश संघाचा पॉवर हाऊस आहे आकाश आणि पॉवर बॅक षटकार तो ठोकतोय या मॅचमध्ये. गोलंदाज पवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट आकाश पाटीलच्या विरोधात. गोलंदाज तयार. खोला टाकलाय. हा चेंडू वेगवान होता, फुलर लेनचा होता. इथे प्रश्न विचारलाय आकाशला, परंतु कौतुक करावं लागेल पवनचं, कारण या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आणि इथे जर पाहिलं तर हिमतीने त्याने हा चेंडू टाकलाय. वेगवान चेंडू होता आणि आणखीन एक चेंडू डॉट येतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पवन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. आणखीन एक लांब 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 लचक षटकार. या षटकामधील दुसरा चेंडू हरवलाय आकाशनं. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा ठोकलाय षटकार. काय बॅटिंग करतायत. क्रीडा रसिकांची मने जिंकतोय आकाश. निखळ आनंद आणि निखळ मनोरंजन करण्यासाठी आकाश ओळखला जातो आणि इथे त्याच्या बॅटमधून सातत्याने षटकार येत आहेत. पवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. प्रश्न विचारला. शॉर्ट ऑफ फाईन लेगला शतरक्षक आहे तिथे. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो. आकाश तयार आहेत, परंतु इथे एकच धाव मिळेल लेगबाईच्या स्वरूपात आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 65 या आकड्यावरती आणि 66 धावांचं टार्गेट सेट केलंय जयदुर्गा सुरई ए संघाने गावदेवी स्पोर्ट्स ओली या संघाच्या विरोधात. व्यासपीठावरनं नुकतंच ज्यांचं शुभागमन झालं. पनवेल विभागामध्ये जे नेहमीच वडगड टीमला पाठबळ देत असतात, पुरस्कृत करत असतात, असे आदरणीय प्रणितदादा महाडिक दादांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. साहेबांच्या शुभेच्छा आपण टॉस करूया. बाटेल आहे सुरेश भी, त्यांचा विपक्षामध्ये सारंगाव.
साबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. कॉल कोणाचा असेल? सुरई टीमची मागणी असेल. टेल अशी मागणी आहे आणि टेल असायला टॉस सुरईने जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थान बनवायचं आहे. जसं काही विचारणार नाही. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. आणि कसं वाटलं, कशा प्रकारे एन्जॉय केली ही स्पर्धा? खूप एन्जॉय केली. बेस्ट ऑफ लक टीम सुरई, बेस्ट ऑफ लक टीम सारंगाव. टॉस कंप्लीट. टॉस जिंकला जयदुर्गा सुरई बी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. बट तुम्ही कुठे जाऊ नका, अगदी थोडाच वेळात सेकंड इनिंगला सुरुवात होईल. कोण जिंकेल, कोण हरेल, कोण पुढे जाईल याचं उत्तर मिळणार आहे सेकंड मध्ये. धन्यवाद. चला जयदुर्गा सुरई ए संघ शतरक्षण सजवायचं आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. बी फास्ट, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज फायनल दिवस आहे आणि भरपूर सारे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. सो प्लीज जास्त वेळ खर्च करू नका. आणि दुसऱ्या सत्रासाठी आपल्याला जॉईंट होतील सरवलीचा गोड आवाज. अगदी पहिल्या दिवसापासून त्यांचा आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतोय. विशालजी पाटील. थँक्यू सो मच निशांतजी. पहिलं सत्र काही चेंडू तर हरवलेत. त्यांचे आता रिपोर्ट देखील नारपोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले, कारण चेंडू सापडलेच नाही. कारण ऑर्बिटच्या बाहेरच मारले आकाशने 2-3 चेंडू. पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये एकूण 65 बनवला गेला आणि 66चा टार्गेट. आणि इथे जो जिंकेल या मॅचमध्ये तो सरवली बी टीम सोबत खेळणार आहे. म्हणजे आणखीन एक चांगली लढत यानंतर देखील पाहायला मिळू शकते. बट आपण हे विसरू शकत नाही आहे की ओवली टीमकडे देखील चांगली बॅटिंग आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं गुंदवली टीमने 64 चेज केल्या होत्या. आता 66 देखील चेज होऊ शकतात का, हे आपल्याला खऱ्या अर्थाने माहिती पडेल या सेकंड इनिंगमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये आणि जे दोन चेहरे माझ्या समोर मला दिसत आहेत, मोनीश जोशी आणि त्यांच्या समवेत पवन दरम्यान इथे ओपनिंगला जातात असंच वाटतंय. पण अजून देखील डिसाईड नाही आहे. चला सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक आज जे पी अवेलेबल नाही आहेत आणि त्यांची कमी आता भासेल की नाही भासेल हा प्रश्न. बट बॅटिंग क्रम जर आपण पाहिला, पवन, मोनीश, सुशांत, त्यानंतर पाहिलं गेलं तर सूरज थळे देखील आहेत. येस, सूरज थले आहेत. आज मोनीसची बॅट देखील चालणं गरजेचं आहे. त्यानंतर हिटमॅनची बॅट देखील चालणं गरजेचं आहे. जेव्हा मागील सामन्यामध्ये हिटमॅनची बॅट चालली तेव्हा त्याने 37 बनवला होता आणि आज देखील तशा काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत. सुशांत पाटील खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर त्यांचे पिताश्री देखील क्रिकेट खेळतात. अंकुश पाटील जे 40+ मध्ये अतिशय चांगले गोलंदाज आहेत. आणि ओळी गावचे एक युवा उद्योजक आणि तसेच एक भरपूर चांगले क्रिकेटर देखील आहेत. करण शेठ माळी यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे मोनीश जोशीसाठी. त्यांचा जो कारचा नंबर आहे 5551 म्हणजे 5551 सिक्सर हॅट्रिकसाठी दिले जातील. मोनीश जोशीसाठी हे फक्त पारितोषिक आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. लक्ष आहे या सामन्यामध्ये 66 धावांचं. बघा मोनीशचे बॅट चालणं आवश्यक आहेच, कारण या 66 तेव्हा बनतील जेव्हा एखादा फलंदाज येते एक चांगली इनिंग खेळेल. सामन्याला सुरुवात होत आहे. सेकंड इनिंग 66चा चेज. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल मिस्टामिंग. सुजित धावतायत, निशांत देखील धावतायत आणि कॅच इथे पकडली जाईल. सुजित पाटील होते, कॅच पकडली जाईल. पहिल्याच बॉलवरती डगआउटची दिशा दाखवली मोनीश जोशीला. पहिला धक्का लागला टीम ओळीला. फलंदाज बाद.
पहिल्याच बॉलवरती मोनिश दरमान इथे बाद झाला. नवीन फलंदाज ओली टीमचा हिटमॅन ज्याला म्हटलं जातं सुशांत पाटील क्रमांक 3 वरती. मागील सामना 37 बनवला होता, तेच आठवावं लागेल की मागील सामन्यामध्ये जे कार्य आपण केलं ते कार्य या मॅचमध्ये देखील करावं लागेल, तेव्हा जाऊन हा सामना आपण इथे जिंकू शकतो. बट अदरवाईज इथे आणखीन एखादी विकेट जर लवकर गेली तर त्यानंतर कमबॅक करणं, 66 चेज करणं या गोष्टी थोडा लांब जातील टीम ओळीपासून. बट आकाश पाटील काय स्पर्धा राहिली आकाशसाठी, कारण या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक आकाशनं बनवलं. त्यानंतर त्याच सामन्यामध्ये पहिलं षटक टाकून 2 विकेट काढून फक्त 3 धावा त्या सामन्यामध्ये गोलंदाजीमध्ये आकाशने दिल्या होत्या. आणि या सामन्यामध्ये देखील 1 विकेट पहिल्याच बॉलवरती. फुल लाईन टाकलाय, लाईन पाहावी लागेल, लाईन खराब, डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रन आता स्कोर कार्डवरती आपल्याला 1 धाव पाहायला मिळत आहे. बघा या क्रीडांगणावरती आपण पाहिलं की बघा जितक्या रन्स पहिल्या सत्रामध्ये बनतात ना त्या चेस देखील होऊ शकतात. बट त्यासाठी विकेट्स हातामध्ये ठेवणं आणि मैदानाच्या हातामध्ये टिकणं ही गोष्ट फलंदाजांसाठी मॅटर करते. 1 चेंडू, 1 विकेट, 1 अतिरिक्त रन. नेक्स्ट बॉल हा देखील खराबच चेंडू आहे. डाऊन द लेग साईड. पुन्हा एकदा अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. आणि स्कॉटमध्ये प्लेइंग 11मध्ये थोडेसे अपडेट्स पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विनोद पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक सिनियर प्लेअर आणि अप्रतिम प्लेअर या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण आकाश पाटीलचा खेळ चांगला राहिला, बट सध्या सगळीला या मॅचमध्ये देखील तसाच खेळ करणं गोलंदाजीमध्ये आवश्यक. हिटमॅन पुल केलाय हवेमध्ये. सुजित पाटील कसला विचार करत होते हा प्रश्न पडला, बट कॅच कंप्लीट आणि धक्का लागला दुसरा. फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की सुजितला कॅच पकडायची नव्हती, बट त्यानंतर पाहिलं की कॅच आली आहे. त्यानंतर विचार बदलला की आता पकडूया आणि तेव्हा कॅच कंप्लीट. धक्का दरम्यान इथे दुसरा. सुशांत देखील बाद झाले. आता खऱ्या अर्थाने या मॅचमधला जो प्रवास आहे ना तो फार आता खडतर होणार आहे, कारण 2 प्रमुख फलंदाज आता डगआउटमध्ये ते देखील 0 वरती बाद झालेत. मग का JPचं टीममध्ये असणं देखील ना कधी कधी फार इफेक्टिव्ह होऊन जातं. आज ते टीममध्ये नाही आहेत. त्या अनुषंगाने एक मेंटली प्रेशर थोडा जाणवतो आता ओळी संघाच्या प्रत्येकी खेळाडूला. बघा प्रत्येकी स्पर्धेमध्ये ना ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर आपला हाच प्रयत्न असतो की आपल्याला आपल्या परीने चांगला खेळ करायचा. हिटमॅन गेला, मोनिश गेला, बट साहिल आहे. साहिलचा बाटमध्ये हा षटकार. साहिलचा बॅटमधनं असेच तर फटके हवे आहेत, बट लाईन आणि लेंथमध्ये मिस्टेक देखील झाली आकाशकडून. स्लॉटमध्ये पडला, षटकार आला. नेक्स्ट बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, लास्ट बॉलवरती सिक्सर, बट त्यानंतर यष्टनचा वेध घेतला. क्लीन बोल्ट, तिसरा धक्का. सूरज थले क्रमांक 5. 3 फलंदाज आता डगआउट मध्ये गेलेत. सूरज मैदानात आतमध्ये दाखल झाला आणि परिस्थिती फार बिकट आहे, कारण 3 धक्के, धावफलक फक्त आणि फक्त 8. त्यामध्ये देखील आपण पाहिलं पहिला धक्का 0 वरती, दुसरा धक्का 2 वरती, तिसरा धक्का 8 वरती. पार्टनरशिप पाहायला मिळालेलीच नाहीये. क्रमांक 5 सूरज थले. सूरजाला पहिलाच बॉल लीव केला बिकॉज उजव्या ऑफस्टिकच्या फारच बाहेर होता. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. धाव फलक या एक्स्ट्रा रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड 9 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सारंगा विपक्ष आपल्याला सुरी बी टीम खेळताना दिसेल आणि त्यानंतर
आणि त्यानंतर जहनुमान सरवली बी टीम आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसेल या चालू सामन्याचा विजेता संघासोबत. बट सध्या सगळीला हे पहिले षटक अगदी तिखट गोलंदाजी केली असंच आपण म्हणूया, कारण हार्ड लेंथ गोलंदाजी राहिली आणि त्यामध्ये आपण पाहिले की 2 मिस्टामिक स्ट्रोक सुशांत आणि तसेच मोनिश, त्यानंतर बोल्ड झाला साहिल, त्यानंतर हा बॉल लीव केला होता सूरजने, आणखीन एक निर्धाव आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधला ऑन साइडला फटका हवेमध्ये आहे पियुष आणि गेला बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर. प्रयत्न फार चांगले होते आणि इथनं या अंतिम बॉलवरती येतो हा षटकार आणि अशा प्रकारे हे चला विनंती असेल त्वरित फिल्डिंग सेट करा. आता काहीशा चर्चा सुरू आहेत की गोलंदाजी सेकंड ओव्हरमध्ये कोण करेल आणि विशाल पाटील मॅक तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. बघा मॅकने मागील सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि यामध्ये देखील त्याच्याकडून तीच अपेक्षा असेल, कारण बघा 18मध्ये 51 ज्याप्रमाणे या क्रीडांगणावरती बॅटिंग झालेली आहे आतापर्यंत सर्व फलंदाजांची, काहीही होऊ शकतं. 2 ओव्हर्समध्ये 46 देखील चेस झाले आहेत. मागील सामना आपण पाहिला, आय थिंक मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं मालवडी आणि गुंदवलीचा तो सामना होता, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की अंतिम 3 षटकांमध्ये 58 चेस झाल्या होत्या आणि आता इथे 3 षटकांमध्ये 51 चेस करायच्या. आणि बघा पवन अजून देखील मैदानाच्या हातामध्ये आहे, हे देखील आपण विसरू शकत नाही. हा देखील एक चांगला फलंदाज. सेकंड ओव्हर विशाल पाटील, फुल प्लेसमेंट लॉंग ऑनला निशांत, त्याचप्रमाणे काऊ फेसमध्ये सुजित, डीप मिड विकेटला आकाश, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पियुष पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल पवन खेचून मारला गॅप मध्ये फटका बॉल आणि फिल्डिंग पहा सुजित पाटील, जबरदस्त फिल्डिंग राहिली, चांगली फिल्डिंग. तरी सुद्धा अंपायर सांगतात की एक कन्फर्मेशन करायला हवंय, चेक केलं जाईल, कारण मग फर्स्ट लुकमध्ये तर असं वाटलं की बॉल फील्ड केला, बट काही ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या कॅमेरामध्ये नक्कीच कॅप्चर झाल्या असतील, चेक केलं जाईल. बघा ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे, कारण क्लिअर एव्हिडन्स मिळालेला नाही. ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो फायनल असेल. चला विनंती असेल की सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा थोडं वेट करा, आपण दुसऱ्या अँगलने देखील चेक करूया. बघा ऑनफिल्ड डिसिजनवरच जावं लागेल, कारण दोन्ही अँगल्समध्ये एक्झॅक्टली आपल्याला क्लिअर एव्हिडन्स मिळालेला नाही आहे
आणि जो ऑनफिल्ड डिसिजन आहे फक्त एक सिंगल. धाव फळक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 16 वरती. 16 धावा धाव फळकावरती. एका सुरुवात जर आपण पाहिली बघा, जर 3 विकेट जर कदाचित गेले नसते ना तर रन्स कमी नाही आहेत, रन्स चांगल्याच आहेत. नेक्स्ट बॉल हुक करायचं होतं, लाईन आता पाहावी लागेल, लाईन खराब, अतिरिक्त रन मिळेल. धाव फळक पुढे जातोय 17 वरती. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजून देखील बघा हा सामना पूर्णपणे संपलेला नाहीये, कारण पवन आणि सूरज थले सारखे 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि दरम्यान जर आपण पाहिलं या सामन्यामधनं जो जिंकेल तो अगदी यानंतर जो होणारा सामना आहे सरंगा विपक्ष सुरई बी, त्यानंतर जय हनुमान सरवली बी टीम खेळेल या सामन्यातील विजेता संघासोबत. नेक्स्ट बॉल विशाल पाटील, पहिला चेंडू सिंगल, त्यामध्ये पण सुजित पाटील जे चांगली फिल्डिंग पाकली. पुन्हा एकदा हुकचा फटका, फाईन लेगला फिल्डर आहेत आणि आयुष आहेत, चांगली फिल्डिंग आयुषची राहिली. एक सिंगल मिळेल, सिंगल रनच्या मदतीने धावफलक पुढे जातो. आता या एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 18 वरती. कालचा दिवस आपण पाहिला की सारंगावचं क्रिकेट देखील अप्रतिम राहिलं. त्यामध्ये विशाल पाटीलची पहिली इनिंग जेव्हा त्यांनी 36 बनवल्या, त्यानंतर 47 धावानंतर बनवल्या होत्या. मला आठवतं 2 ओव्हरमध्ये 46 जेव्हा चेस करायच्या होत्या. आकाशची दमदार बॅटिंग कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली होती सारंगावचं. नेक्स्ट बॉल पवन स्ट्रायकिंग एंडवरती, प्रयत्न जरूर पवनने देखील केला, बट हवा तसा अगदी बॅटवरती हा चेंडू आला नाहीये. फक्त मिळेल एक सिंगल. बघा सिंगल डबलने जास्त काही नुकसान होणार नाहीये टीम सुरईचं, कारण आता समीकरणाचा आपण विचार करूया. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि 15 मध्ये. अजून देखील जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आवश्यकता आहे 47, 15 मध्ये 47. नेक्स्ट बॉल आणि हा फटका जबरदस्त, सूरज थलेचा बॅटमधनं हा ब्लास्ट, षटकार. सर टीम सुरई थोडी घाई करा, कारण बघा मागील चेंडूवरती जेव्हा बाउंड्री चेक केली गेली त्यामध्ये देखील भरपूर आपला वेळ गेलेला आहे. सो प्लीज थोडं फास्ट. षटकार दरम्यान इथनं येतोय धावफलक या 6 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 25 वरती. म्हणजे चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये येणारे 14 आणि 14 मध्ये अजून देखील आवश्यकता आहे 41 धाब्यांची. बघा ज्या स्पर्धेमध्ये 12 मध्ये 37 बनलेल्या आहेत, 46 देखील बनलेल्या आहेत, त्यामध्ये आपण ही देखील अपेक्षा ठेवू शकतो की 14 मध्ये 41 देखील बनवू शकतात. सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. सूरज असो पवन असो या दोन्ही फलंदाजांकडे क्षमता अफाट आहे, मोठे फटके ते खेळू शकतात. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळला, बट लॉंग ऑनला निशांत आहे आणि फिल्डिंग चांगलीच राहिली. मिळेल फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाहीये. 13 चेंडू शिल्लक आणि 13 मध्ये आता आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 40 धावांची आवश्यकता. 13-40चं समीकरण. हा चेंडू इम्पॉर्टंट, एखादी बाउंड्री हवी आहे ओली टीमला, पण त्याच पलीकडे विशाल हाच प्रयत्न असेल, बाउंड्री द्यायची नाहीये. लास्ट बॉल, लास्ट बॉल पवनने मारला हवेत आणि गेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवनचा बॅट मधनं हा धमाकेदार फटका, षटकार. म्हणजे अंतिम 2 षटकांमध्ये हा सामना जिंकण्याकरिता आता आवश्यकता असेल 34 धावांची. गेम ऑन. पवनचा बॅटमधनं षटकार आला. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. बघा पहिलं षटक आकाश आपण जर पाहिलं 3 विकेट जरूर त्या ओव्हरमध्ये आले, बट 15 धावा देखील होत्या. सेकंड ओव्हर विशाल पाटील मॅक्स यांनी 17 धावा खर्च केल्या. आता अंतिम 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. मागील सामना आपण पाहिला 12 मध्ये 37 चेस झाल्या, आता 12 मध्ये आता 34 धावांची आवश्यकता. हे देखील समीकरण चेस होईल का, ओली टीम इथनं बाजी मारेल का? कारण प्रश्न हा आहे की जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये पुढे जाईल आणि जो हरेल त्याला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि बघा प्रत्येकी टीम मी नेहमीच सांगत असतो की कोणी हरण्यासाठी तरी नाही खेळत, जिंकण्यासाठीच खेळतो. त्या अनुषंगाने प्रयत्न हेच असतील की इथनं आपल्याला आपला बेस्ट द्यायचा आहे, बट तो बेस्ट देईल कोण? टीम सुरई की टीम ओळी? 12-34 समीकरण. आणि या तिसऱ्या षटकामध्ये एक यंग टॅलेंटेड बॉलरवरती विश्वास दाखवला ज्याने एसपीएलच्या एका एडिशनमध्ये आम्हाला फार इम्प्रेस केलं होतं. आयुष पाटील गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. 12-34चं समीकरण. चला थोडी घाई करा टीम सुरई,
बघा सामना महत्त्वाचा आहे, सर्व काही आम्ही समजू शकतो, बट आज फायनल डे आहे. आम्हाला सर्व सामने अगदी योग्य वेळेवरती आणि स्पेशली फायनल मॅच देखील आम्हाला 4 ओव्हरचीच खेळवायची. अंदर झालं तर 2 ओव्हरची करावी लागेल. सो थोडी घाई करा. 12-34चं समीकरण आणि फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये जास्त चेंजेस नाही आहेत. रुपेश पाटील कव्हरला पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हरला गोरख, पॉईंटला फिल्डर नाही आहेत. थर्ड मॅन फाईन लेग आणि बाकी सर्व फिल्डर ऑन साईडला डीपमध्ये. आयुषचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता, हेलिकॉप्टर उडवायचं होतं बट एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय म्हणजे आता 11मध्ये आवश्यकता 34 धावांची. 11-34चं समीकरण, हे समीकरण कोणाच्या नावावरती जाईल? कारण महत्त्व का आहे या सामन्याचं? जिंकल्यानंतर नेक्स्ट मॅच जय हनुमान सरवली बी टीम सोबत खेळावे लागेल आणि तिथे जर जिंकले तर सुपर 3. पण ते देखील चॅलेंज अवघडच जाणार आहे कारण जय हनुमान सरवली बी टीमचा देखील दर्जेदार खेळ आपण पाहिला या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये प्रशांत पाटील गेल 8 चेंडू 41, त्यानंतर मयूर म्हात्रे सेकंड मॅच 1 ओव्हर 3 धावा 2 विकेट. सूरज चळे मोठा फटका खेळण्याचा फक्त हा प्रयत्नच होता, त्या प्रयत्नांमध्ये यश मिळालेलं नाही आहे. मिळेल फक्त एक सिंगल धाव फळक्या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय. 33 धावा धाव फलकावरती. अजून देखील येणारे 10 चेंडू 33 धावांची आवश्यकता. माइंडमध्ये ही गोष्ट ठेवावी लागेल की अंतिम येणाऱ्या 4 चेंडूंवरती किमान 4 चेंडूंपैकी 2 तरी बाहेर पाठवायच्यात, तेव्हा जाऊन लास्ट ओव्हरपर्यंत फाईट होऊ शकते. 10-33चं समीकरण. नेक्स्ट बॉल. पवन यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. यष्टनचा वेध घेतलाय, क्लीन बोल्ट जावं लागेल पवनला वापस. धक्का लागलाय हा चौथा. नवीन बाटन मैदानाच्या हातामध्ये अजय पाटील. अजय पाटील दरम्यान इथे येतो बॅटिंग करण्यासाठी. समीकरण आता अवघडच वाटतंय कारण आता 9 चेंडू शिल्लक, 9 मध्ये अजून देखील 33 बनवायचे आहेत. जे मी म्हटलं की अंतिम 4 चेंडू जेव्हा शिल्लक होते तेव्हा मी म्हटलं होतं की किमान 2 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचे आहेत. बट पवन आता बाद झाला. आता 9 मध्ये 33चं समीकरण. स्टील मी हेच म्हणेन की येणाऱ्या 3 मध्ये कमीत कमी 2 फटके हवे आहेत, मोठे फटके. अजय आता स्ट्रायकिंग एंडवरती. बट ज्याप्रमाणे आयुष इथनं गोलंदाजी करतो, आयुषच्या अगेन्स्ट इथनं मोठे फटके येणं हे सोपं वाटत नाही आहे. कारण पहिले 3 चेंडू प्रॉपर लाईन अँड लेंथ, थोडी मिस्टेक केली नाही आहे. 9-33. नेक्स्ट बॉल. अजय आता स्ट्रायकिंग एंडवरती. अजय पहिलाच बॉल फेस करत असताना फुटवर्कचा देखील अभाव होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट देखील स्ट्रोक नव्हता. मिळेल सिंगल म्हणजे आता 8 मध्ये 32. बघा जे इथे करायचं आहे आता असंच वाटतं की ते सूरजलाच करावं लागेल कारण अजयने ज्याप्रमाणे पहिला चेंडू फेस केला पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल देखील थोडा कमी वाटतोय. या परिस्थितीमध्ये सूरज थळेवरती आता सर्वांच्या नजरा लागल्यात. हा तो फलंदाज आहे जो क्षमता ठेवतो की इथनं देखील 8 मध्ये 32 चेस करून दाखवू शकतोय, बट करेल का? नेक्स्ट बॉल. 8 मध्ये 32ची आवश्यकता असताना लॉफ्टेड ड्राईव्ह गॅपमध्ये फटका. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार इथे येतोय म्हणजे आता 7 चेंडू 28 धावांची आवश्यकता. 7 मध्ये 7-28. बघा शेवटचा बॉल आता एक्झॅक्टली काय करणार? मोठ्या फटक्यासाठी जाणार की स्ट्राईक रोटेट करणार? या परिस्थितीमध्ये बघा अगदी मोठा फटका जर खेळले तर लास्ट ओव्हरमध्ये स्ट्राईक अजयकडे असेल ती देखील विचार करण्यासारखी गोष्ट. लास्ट बॉल. 7-28. आणि बघा या प्रश्नाचं उत्तर गोलंदाजाने दिलंय की जर सूरजच नसेल तर काय फरक पडेल. सूरजला बाद केलं लास्ट बॉलवरती. डगआउटची दिशा दाखवली सूरज तळेला. गोलंदाज आयुषने धक्का लागला 5वा. अर्थात अर्धी टीम डगआउटमध्ये.
बट आयुष पाटील काय गोलंदाजी केली याने, कारण 6 धावा 2 विकेट, जिथे आकाशच्या अगेन्स्ट 15, विशालच्या अगेन्स्ट 17, तिथे आयुष पाटील फक्त 6 धावा 2 विकेट. लास्ट ओव्हर संदीप पाटील आता गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. 6 मध्ये आता डिफेंड करायचे आहेत. 28 अच्छा स्ट्रायकिंग एंडवरती जरूर आहे, बट आता हे समीकरण अवघड का वाटतंय, कारण ज्या फलंदाजांकडून खास करून जास्त अपेक्षा होत्या ते सर्व फलंदाज आता डगआउटमध्ये बसलेत. मोनिश, पवन, सुशांत, साहिल, सूरज. बट त्यामध्ये बघा मोनिश आणि सुशांतने पाहिलं गेलं ना तर 0वरती बाद झालेत. बघा जेपींच्या अनुपस्थितीमध्ये कुठे ना कुठे मोनिश, सुशांत यांच्यावरती जास्त जिम्मेदारी होती, बट त्या जिम्मेदारीवरती ते खरे उतरले नाही आहेत. 6:28 चला खेळायला सुरुवात करा. फार वेळ या सामन्यासाठी खर्च झाला. विनंती असेल मॅच स्टार्ट करा. संदीप पाटील लास्ट ओव्हर 6:28 समीकरण. 6:28 आवश्यकता असताना पहिला बॉल एलिव्हेशन नाही आहे, इनफिल्डमध्येच बॉल आणि दरम्यान फक्त मिळेल एक सिंगल. म्हणजे आता 5 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आणि संदीप पाटीलची जर गोलंदाजी आपण पाहिली तर त्यांच्या अगेन्स्ट सलगचे 4 अथवा 5 मोठे फटके खेळणं हे देखील फारच अवघड कार्य. आणि या परिस्थितीमध्ये अंडर प्रेशर मोठे फटके ते देखील सातत्याने 5 चेंडूंवरती 5 खेळणं जवळजवळ अशक्यच आता वाटतंय. 5:27 शफल झाला, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. हा चेंडू येतो निर्धाव. म्हणजे या सामन्यामध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकताच बाकी आहेत. 4 षटकार जरी आलेला तरी सुद्धा फरक पडणार नाहीये टीम सुरईला. चार चेंडू 27 धावांची आवश्यकता. निशांत पाटील आय थिंक इंजर्ड आहेत. अदरवाइज निशांतच गोलंदाजी करताना मोस्ट ऑफ दिसतोय, बट हा फटका लाजवाब. हर्षचा बॅटमधनं हा षटकार. चला फायनली हर्ष देखील त्यांच्या कलेचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करतायत. षटकार येतो हर्षचा बॅटमधनं. 3 चेंडू अजून देखील बाकी. 3 मध्ये आवश्यकता असेल 21 धावांची. यानंतर जी लढत आहे सारंगाव विपक्ष सुरई बी, आणि त्यामधनं जो जिंकेल तो खेळेल जय मसोबा पिंपळास टीम सोबत. कालचा दिवस साजन पाटील आपण पाहिलं, साजनने 46 बनवल्या. विशाल म्हस्के ची अप्रतिम बॅटिंग बॉलिंग आपण पाहिली. आणि त्यांच्या अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढील सामन्यामध्ये मिळेल. जे बॅटल आहे सुरई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये सारंगाव. नेक्स्ट बॉल बॅटच्या आतली काढायला लागली आहे. लॉंग लेगला फिल्डर आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुरई टीम ज्याप्रमाणे त्यांच्याकडून अपेक्षा होत्या, ज्याप्रमाणे खेळ त्यांनी कालच्या दिवसामध्ये दाखवला होता, आणि तोच खऱ्या अर्थाने वर्चस्व ते या मॅचमध्ये देखील प्रस्थापित करतात. कारण 2 चेंडू बाकी आणि 2 मध्ये 20 धावांची आवश्यकता. यानंतर सारंगाव सुरई बी टीमचे बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडी घाई करा. संदीप पाटील पुढचा बॉल फुल लेंथ टाकलाय. सन्मान दिला अजयने. फक्त एक सिंगल. बघा चेस मध्ये महत्वाचं काय होतं की पहिलं षटक जिथे आलं आकाशने 3 विकेट्स काढले. ते देखील मोने, सुशांत आणि साहिलला त्याने बाद केलं. ते महत्वाचं होतं कारण 15 जरूर गेल्या होत्या, पण 3 विकेट देखील आले होते. ती महत्वपूर्ण गोष्ट. त्यानंतर विशाल पाटीलचं षटक थोडं खास राहिलं नाही, बट त्यानंतर आयुष ज्याला 2 विकेट मिळाले त्याने फक्त 6 धावा खर्च केला. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. लास्ट बॉलवरती संदीप पाटीलला देखील विकेट मिळेल आणि इथनं बाजी मारली या मॅचमध्ये जयदुर्गा सुरई ए टीमने. सो अभिनंदन टीम सुरई ए. आपण कुठे जायचं नाहीये कारण यानंतर होणारा जो सामना आहे सुरई बी अगेन्स्ट सारंगाव, त्यानंतर जय हनुमान सरवली बी त्यांच्या विपक्षामध्ये जयदुर्गा सुरई ए.